ना बरोबर. सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. गुड मॉर्निंग. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासन. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. देहधारणा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. जाणीव आपली फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा होत चाललेला श्वास, आपला श्वसन मार्ग यांची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनियमाने बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात, अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया.
सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. करणार आहोत आपण चक्की चालन आणि त्यासाठी दोन्ही पाय समोर घ्यायचे. दोन्ही पायांमध्ये अंतर. ज्यांना वर्टिगो मायग्रेनचा त्रास असेल त्यांनी मात्र करताना सावकाश करायचं आहे. ओव्हर ट्राय करू नका. ठीक आहे. फक्त पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. हातांच्या बोटांची गुंफण करायची आणि हात कोपरातनं सरळ असतील ताठ. बरोबर. ठीक आहे. सावकाश पुढे व्हायचंय आणि आता गोलाकार फिरायला सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला. बरोबर. मध्यभागी येऊन थांबा. आता लोअर बॅक मधून म्हणजे कमरेचं तुम्हाला जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जा आणि मग गोलाकार फिरा. 1 2 3 हात कोपरातनं सरळ. 4 5. परफेक्ट. बरोबर. 5 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात खाली घ्या. पायामधलं अंतर तसंच ठेवा. आणि आता उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करा आणि आता थोडंसं साईडवर्ड बेंड घ्या. म्हणजे बघा उजव्या बाजूने 1 आणि तसंच डाव्या बाजूने 2. बरोबर. 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. थांबा. थोडा वेळ थांबा. थोडा वेळ विश्रांती. तिथल्या तिथेच मान मागे, दोन्ही हात मागे ठेवा. मान मागे सैल सोडा आणि तिथल्या तिथेच विश्रांती. दम लागल्यासारखं वाटेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. आता आपल्याला विरुद्ध हात आणि विरुद्ध पाय म्हणजे डाव्या हाताने उजवं पाऊल पकडायचा प्रयत्न करा. जर हात पावलापर्यंत नसेल जात तर तुमचा गुडघा अँकल जिथपर्यंत हात जाईल तेवढा पोचायचा. म्हणजे बघा अशा प्रकारे 1 आणि 2. बरं. आता पुढे जाताना आपली हनुवटी किंवा कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. अट्टाहास नसेल. सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा झालं की थांबा. बरोबर. आणि आता बटरफ्लाय मध्ये विश्रांती घेऊया. म्हणजे पावलं जुळवून घ्या. हाताची पकड पावलांच्या भोवती घ्या. गुडघे मांड्या. जमिनीकडे सैल सोडा. डोळे अलगद मिटून घ्या. पाठीचा कणा सरळ आणि पुन्हा एकदा जोड श्वासाची. चेहरा शांत. आंतरिक सजगता. करणार आहोत आपण नेक रोटेशन. या स्थितीमध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी बटरफ्लाय स्थितीमध्येच बसा. डोळे मिटून घ्या. आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घेऊन कृती करण्याचा प्रयत्न करा. आणि आता मान उजवीकडे पाठीमागे डावीकडे मध्यभागी. डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न करा. मान उजवीकडे पाठीमागे डावीकडे मध्यभागी. अगदी सावकाश. 3 वेळेला क्लॉकवाईज. बरोबर. आणि 3 वेळेला विरुद्ध बाजूने. डावीकडून पाठीमागे उजवीकडून पुढे. अगदी सावकाश. आपल्या मानेचा एक एक सांधा जो आहे तो मोकळा होतोय ही जाणीव आपल्या मनामध्ये. आपल्या गळ्यातल्या ज्या ग्रंथी आहेत त्यांचंही आरोग्य सुधारतंय ही सुद्धा जाणीव आपल्या मनामध्ये. सावकाश कृती थांबवून प्रत्येक बाजूने 3-3 वेळा झालं की कृती थांबवा आणि मान सैल करा. मान मध्यभागी आणा. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती.
करूया शोल्डर रोटेशन. पुन्हा एकदा ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये बसा. अवघडल्यासारखं वाटत असेल तर साधी मांडी घाला. ठीक आहे. हात समोर, दोन्ही हातांची बोटं खांद्यावर, कोपरं जॉईंट आणि शोल्डर रोटेशन. 1 2 3. विरुद्ध बाजूने पुन्हा कोपरं जॉईंट 3 वेळेला मागून पुढे. 1 2 3. 3 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात पुन्हा आपली हाताची पकड पावलांच्या भोवती आणि करूया बटरफ्लाय मुवमेंट. श्वास घेत घेत गुडघे मांड्यावर, आधी स्लो आणि मग फास्ट. श्वास सोडत श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली प्रेस करा खाली येताना. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता डायनामिक हालचाल थोडीशी भराभर कृती. वर खाली करण्याची प्रयत्न. सावकाश हळूहळू कृती थांबूया. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स. आज आपण करणार आहोत डायबेटीस उपचारात्मक वक्रासन. वक्र म्हणजे काय तर ट्विस्टिंग. आपल्या पाठीच्या मणक्याला आणि त्याचबरोबर आपल्या पोटाच्या स्नायूंना एक हलकासा ट्विस्ट मिळतो. त्यामुळे डायबेटीस साठी हे आसन उपचारात्मक मानलं गेलं. पण फक्त डायबेटीजच नाही तर बरेचसे आजार ह्या आसनामुळे कमी व्हायला मदत होते. आणि त्याचबरोबर ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. कारण की पोटावरती प्रेशर येतो. तर सोप्पं आहे, आपण एकत्रित करू शकतो. तरीही एकदा कृती दाखवते. जे नवीन साधक आहेत त्यांनी बघून घ्या आणि मग आपण पुन्हा एकत्रित करणार आहोत. नवीन साधकांनी बघून घ्या. शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला कृती व्यवस्थित दिसेल. तर आता इथे कॉन्ट्रा इंडिकेशन म्हणजे पुन्हा ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे, त्याचबरोबर पाठीच्या मणक्यामध्ये गॅप असेल तर त्यांनी मात्र हे आसन करणं टाळायचं आहे किंवा ओव्हर ट्राय करू नका. तुम्ही ट्राय करू शकता पण ओव्हर करू नका. तर दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. तर आता आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल बघा कुठे ठेवलंय, डाव्या गुडघ्याच्या जवळ. आता ही जी आपण कृती बघतोय आज, ही सोपी कृती आहे. याच्यातूनच पुढे एक ऍडव्हान्स आसन सुद्धा आहे, ते आपण हळूहळू पुढे बघणार आहोत. तर आता आपला हा पाय आपण उजवं पाऊल डाव्या गुडघ्याजवळ ठेवलंय. ठीक आहे. आता उजवा हात बघा कुठे ठेवायचा. आपला जिथे पाठीचा मणका आहे ना, त्या मणक्यापासून थोडंसं लांब म्हणजे सीट पासनं थोडासा लांब. आपल्याला एवढा पण लांब नाही ठेवायचा आहे आणि एकदम असं जवळ पण नाही ठेवायचं. तर सीट पासनं अगदी 2 ते 3 इंच लांब असेल. ठीक आहे. जो मागे आपला हात आहे तो. तर याची आदर्श कृती अशी आहे ह्या वक्रासनाची. डावा जो आपला हात आहे तो डोक्याच्या दिशेने असा वर नेतात आणि विरुद्ध बाजूने डाव्या हाताचा विरुद्ध बाजूने उजव्या पायाचं अँकल पकडायचा प्रयत्न करतात. तर ही त्याची आदर्श स्थिती आहे. तर प्रत्येकाचे हात जे आहेत किंवा आपले स्नायू जे आहेत ते थोडे स्टिफ असतात. त्यामुळे आपला हात या अँकल पर्यंत जाईल असं नाहीये. जर आपला हात अँकल पर्यंत जात नसेल तर तुम्ही हात असा जमिनीकडे सैल पण सोडू शकता. अगदी हेही होत नसेल तर समोरनं हाताचा विळखा द्यायचा. आपल्या उजव्या पायाला डाव्या हाताने समोरनं विळखा द्यायचा. म्हणजे आपल्या मांडीचा जो भाग आहे तो आपल्या पोटाच्या जवळ येतो आणि तिथे एक प्रेशर निर्माण होतो. ठीक आहे. ही आपली स्थिती चांगली झाली की मग उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघायची. आता बघा आपले शोल्डर जे आहेत, आता मी तुम्हाला थोडंसं पुन्हा माझी हे चेंज करून दाखवते. शोल्डर जे आहेत हे एका रेषेमध्ये येतात बघा, अशा प्रकारे. पाठकडा हात बघा अगदीच जास्त लांब पण नाही आणि जास्त जवळ पण नाहीये. त्यामुळे पाठकडा सरळ राहतो. आपले खांदे एका रेषेत येतात. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर आहे कारण की आपण उजव्या बाजूला वळलोय म्हणून. इथे पूर्णपणे गळ्यावरती ट्विस्ट आहे. पाठकडा त्याचबरोबर आपलं ओटीपोटावर ट्विस्ट आहे. उलट चाल करताना आधी मान सरळ करायची, समोरनं हाताचा विळखा सोडून द्यायचा आणि पाय सरळ करायचा. ठीक आहे.
तर ह्याच्या जी आदर्श पद्धत आहे तीही दाखवली आहे आणि जी सोपी पद्धत आहे तीही दाखवली आहे. दोघांमध्ये फरक असा काहीच नाहीये, फक्त ग्रंथांमध्ये तो दिसताना आपला जो शरीराचा पोश्चर आहे ना तो खूप छान दिसतो, जी आदर्श पद्धत मी दाखवली त्याच्यामध्ये. पण जसजशी आपली प्रॅक्टिस वाढेल, आपले स्नायूंचा स्टिफपणा कमी होईल, तसतसं आपल्याला पण ती आदर्श पद्धत जमायला लागेल. ठीक आहे, सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ ठेवा. आणि आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या गुडघ्याच्या जवळ घ्या. बरोबर. उजवा हात मागे आपल्या सीट पासन थोड्याशा अंतरावर 2 ते 3 इंच लांब असेल, जास्त मागे पण नाही आणि जास्त पुढे पण नाही. ठीक आहे. हा, आता ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या, सरळ एक खेच द्या, त्यांना एक असा खेच द्या. ठीक आहे. आणि विरुद्ध बाजूने म्हणजे डाव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लागू देत. परफेक्ट. ठीक आहे. आता तुम्ही डायरेक्ट ग्रीप घ्यायचा प्रयत्न न करता असा हात सैल सोडा. थोडासा आपला उजवा गुडघा जो आहे ना तो डाव्या बाजूला पुश होईल. उजवा गुडघा थोडासा डाव्या बाजूला पुश होईल. हा, बरोबर. ज्यांचं संध्या म्हणून नाव आहे डिव्हाइस, तर तुम्ही समोरनं विळखा द्या सर, काही हरकत नाहीये. समोरनं हाताचा विळखा द्या, हा, काही हरकत नाही. बरोबर. ज्यांना शक्य आहे त्यांनी हा प्रयत्न करायला हरकत नाहीये. आपापली कॅपॅसिटी बघायची आहे. ठीक आहे. आता समोरनं ज्यांनी ऑपोजिट साईडने हात घेतलाय त्यांनी हात असा जमिनीकडे सोडा. म्हणजे आपल्या हाताचा तळवा जो आहे ना तुमच्या, तो स्क्रीनच्या समोर येऊ दे. असा न जाता, पावलाकडे न जाता असं समोर स्क्रीनच्या समोर येऊ दे. हेही डिफिकल्ट वाटत असेल तर मग समोरनं विळखा द्या. तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा सुरुवातीला. ठीक आहे. हा, आणि आता उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. आपले खांदे एका रेषेत येतील, पाठकडा सरळ असेल, हनुवटी उजव्या खांद्याला समांतर, डोळे मिटून घ्या आणि आपण जी स्थिती धारण केली आहे त्याचा बंद डोळ्यांनी आपण त्या स्थितीचं निरीक्षण करूया. आपल्या गळ्यावरती ट्विस्ट आहे, पीळ आहे, पाठकडा, ओटीपोट तिथे पीळ आहे, त्याची जाणीव आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. छान. उलट चाल करताना आधी मान सरळ करा, समोरनं हाताचा विळखा सोडून घ्या, उजवा पाय सरळ करा, उजवा हात समोर घ्या. आणि आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, पाठकणा सरळ, डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या जवळ घ्या. आपला डावा हात मागे सीट पासून थोड्याशा अंतरावरती. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्यायचा, एक हलकासा खेच द्या उजव्या हाताला आणि विरुद्ध बाजूने म्हणजे उजव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्याला लागू देत. शक्य असेल तर अँकल पकडा, जर अँकल पर्यंत हात जात नसतील तर हात जमिनीकडे असा सैल सोडा. तुम्हाला जे सोपं वाटेल ते. हा, बरोबर, छान प्रयत्न आहे. बरोबर. आणि ज्यांना हेही शक्य होत नसेल त्यांनी समोरनं विळखा द्या, थोडीशी मांडी आपल्या पोटाकडे थोडीशी खेचून घ्या म्हणजे त्याचा प्रेशर येईल पोटावरती. आणि मग डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. दोन्हीही खांदे एका रेषेमध्ये येतील, हनुवटी डाव्या खांद्याला समांतर असले. आपलं शारीरिक पोषण आपणच तपासून बघायचं आणि मग डोळे मिटून देहधारणा. कुठे जास्त ताण आहे, कुठे जास्त पीळ आहे, कुठे प्रेशर आहे, हे आपलं आपण बंद डोळ्यांनी निरीक्षण करूया. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. छान, बरोबर. छान प्रयत्न सगळ्यांचा. उलट चाल करताना डोळे उघडा, एक श्वास करून घ्या, श्वास सोडत आधी मान मध्यभागी येऊ दे. हाताचा विळखा जो आहे तो समोरनं काढून घ्या, उजवा पाय सरळ, डावा पाय सरळ करा, डावा हात सरळ करा आणि विश्रांती. मान मध्ये सैल सोडून रिलॅक्स. त्याला कॉम्प्लिमेंट करणारं करूया आपण पर्वतासन. आणि त्यासाठी पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला, तुम्हाला जे शक्य आहे ते. आता
ज्यांना पद्मासन पण जर जमत नसेल, वज्रासन जमत असेल तर वज्रासन घातलं तरीही चालेल. ठीक आहे, पाठ करा, सरळ करूया. करणार आहोत आपण याला कॉम्प्लिमेंट करणारा पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्यायचं. काल आपण केलं होतं, आज आपण याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन करणार आहोत. दोन्ही हात जोडून घ्या. आपली हाताची कोपरं जमिनीला समांतर असतील. आपल्याला कुठेही असं असं नाही बसायचं, तर ताठ बसायचं. ठीक आहे, थोडंसं प्रेशर आणा हाताच्या तळव्यांवरती. आणि आता हेच जोडलेले हात हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात डोक्याच्या दिशेने वर न्या, सरळ. बरोबर, छान. नजर समोर, चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. छान. थोडेसे आपले हाताची जे दंड आहेत ना, ते हलकेसे कानाच्या मागे घ्या. म्हणजे बरोबर आपले जे वायुकोश आहेत, म्हणजे कमरेपासूनचा जो वरचा भाग आहे आणि तिथले जे वायुकोश आहेत ते मोकळे होतात आणि आपला श्वसन मार्ग सुधारायला मदत होते. छान. आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगकडे घेऊन जा. हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. बरोबर, छान. अजून बघा, तुम्हाला एक छान असा खेच मिळेल. ठीक आहे, आता इथे पुन्हा आपण एक हलकासा ट्विस्टिंग करणार आहोत. एकदा उजव्या बाजूला टर्न व्हा, मागची भिंत बघा, मग सेंटरला या, डावीकडे टर्न व्हा, मागची भिंत बघा, मध्यभागी या. पुन्हा एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, मध्यभागी. हा, आणि आता हलकसं साईडवर्ड बेंड. एकदा उजव्या बाजूला बेंड व्हा आणि एकदा डाव्या. बरोबर, छान. उजवीकडे, परफेक्ट करताय सगळे. डावीकडे. फक्त हाताची जी खेच आहे ना ती तशीच कायम ठेवा. हात अजिबात लूज नका ठेवू. हा, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. सावकाश मध्यभागी या. पुन्हा दोन्ही हात तिथल्या तिथे वरच्यावर जोडून घ्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा सावकाश खाली येतील. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती. डोळे मिटून श्वासाच्या गतीकडे लक्ष. एकेका पायाने पद्मासन, अर्धपद्मासन जे घातले ते सोडून देऊया आणि सावकाश उभं राहूया. दंड स्थितीमध्ये यायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आता इथे आपल्याला पुन्हा एक मुवमेंट करायची. काय करायचं, उजवा पाय वर, डाव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. मग डावा पाय वर, उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. अगदी सावकाश करा. तोल जात असेल तर भिंतीचा आधार घ्या, भिंतीला टेकून उभं राहा आणि ही कृती करा. ठीक आहे, सावकाश करा. क्रॅम्प येण्याची शक्यता असते, कारण की आपला अट्टहास असतो की आपला हात लागलाच पाहिजे पावलापर्यंत. म्हणून तुमची जशी क्षमता आहे त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता सुरू. 1, 2, 3, 4, बरोबर, 5, 6, 7, 8, 9, 10. ठीक आहे, 10 वेळा झालं की थांबा. आता काय करायचंय, आपले हात जे आहेत ना ते असे खांद्यावर ठेवा. दोन्ही हातांची बोटं खांद्यावर ठेवा. हा, आणि आता बघा, पुन्हा उजवा पाय वर उचलायचा. डावा हाताचं कोपर आणि उजव्या पायाचा गुडघा आपल्याला स्पर्श करायचा. बघा, अशा प्रकारे. 1, 2. ठीक आहे, पुन्हा इथे तोल सांभाळा. भिंतीला टेकून उभं राहिलं तरी चालेल आणि अट्टाहास नको. सुरुवातीला नाही पोचलं तरी चालेल, पण कृती करण्याचा प्रयत्न करा. सुरू करूया. एक, उजवा पाय वर उचला, डाव्या कोपराचा स्पर्श उजव्या गुडघ्याला. मग डावा पाय वर उचला, उजव्या कोपऱ्याचा स्पर्श डाव्या गुडघ्याला. बरोबर, डायनॅमिक. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8,
9, 10. छान. थांबायचंय, हात खाली घ्या आणि थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. करणार आहोत आपण. काल आपण त्रिकोणासन बघितलं. त्या त्रिकोणासन मध्ये काल आपण पुढे झुकून केलं होतं, बरोबर? फॉरवर्ड बेंड होता. आज आपण जे करणार आहोत याच्यामध्ये साईडवर्ड बेंड असणार आहे. तर सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. हा. आता दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या, जसं आपण काल घेतलं होतं तसंच. ठीक आहे. हा. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. थोडस श्वासाकडे लक्ष देऊन आपण आता पुढच्या सगळ्या कृती करणार आहोत. हाताची पाचही बोटं जोडलेली, हाताचे तळवे जमिनीला समांतर आहे. आता आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. उजव्या हाताने उजवा गुडघा, पोटरी किंवा अँकल, तुम्हाला जे पकडता येईल ते पकडा. शक्य असेल तर हात पावलाकडे नेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर आहे. आपले दोन्हीही हात एका रेषेमध्ये. ठीक आहे, तुमच्या सगळ्यांचे दिसत आहेत मला. वा, व्हेरी गुड. तुम्ही घ्या स्थिती, मी सांगते तुम्हाला पुढे. हा. राजेश सर म्हणून आहेत. थोडासा जो डावा हात आहे ना, तो थोडासा असं असं सरळ घ्या. हा. हा, थोडासा अजून येऊ दे कानाच्या बाजूला. बाकी दिगंबर सरांचं बरोबर आहे. हा. पाटील सरांचा पण प्रयत्न चांगला आहे. दर्शनाताई शिंदे सर छान, बरोबर, छान, बरोबर. ठीक आहे. आता हळूहळू आपल्याला वर यायचं आहे. आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सोडत वर या. थोडा वेळ हात खाली, थोड्या वेळ विश्रांती घ्या. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा पायांमधलं अंतर व्यवस्थित करायचंय, जास्तीत जास्त अंतर घ्या. पुन्हा दोन्ही खांद्यातून सरळ एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत आता डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. डाव्या हाताने गुडघा, पोटरी, अँकल किंवा पावलापर्यंत हात नेण्याचा प्रयत्न करा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. आता डावा खांदा रिलॅक्स करा. जो हात आपल्या गुडघा पावलापर्यंत गेलाय तो खांदा रिलॅक्स करा. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. एका रेषेमध्ये आपले खांदे येतात, बरोबर, छान. आता मात्र सगळ्यांचं छान झालंय. सगळ्यांचे हात एका रेषेत आहेत. व्हेरी गुड. नॉर्मल श्वास चालू. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू कमरेत सरळ होऊ. हात तसेच ठेवायचे. आणि हीच कृती आता आपण थोडीशी डायनॅमिक करूया. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. आता इथे सुद्धा आपल्याला श्वासाकडे लक्ष देऊन कृती करायची आहे. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत मध्यभागी. लास्ट राऊंड. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडायचा, हात खाली घ्यायचे, पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा, रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. आज आपण करणार आहोत बद्ध हस्त. तर कॉन्ट्राइंडिकेशन ज्यांना फ्रोझन शोल्डरचा म्हणजे खांदेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर मणक्याचे कुठलेही विकार असतील, म्हणजे मणक्यामध्ये गॅप असेल किंवा दुखत असेल, कंबर दुखत असेल, तर मात्र हे करणं टाळा किंवा अट्टाहास करू नका. यथाशक्ती प्रयत्न करा. तर याचे फायदे काय आहेत? कधी कधी बघा, आपल्याला असं पोक काढून चालायची सवय असते किंवा लहान मुलं पोक काढून चालतात. तर आपला तो पाठकाळा सरळ राहण्यासाठी, त्याचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ही कृती केली जाते.
त्याचबरोबर तुमच्या गळ्यावरती सुद्धा ताण येतो, त्यामुळे थायरॉइड उपचारात्मक सुद्धा ही कृती आहे. तर कसं करायचं बघा, सोपी आहे. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. बद्ध हस्त म्हणजे हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवणे आणि ती पकड आपल्या सीट पासून थोडीशी लांब ठेवायची. बघा अशा प्रकारे. नजर समोर, पाठकणा सरळ ठेवायचा, हाताची पकड थोडीशी सीट पासून अशी लांब असेल. ही स्थिती पक्की झाली की मग आपल्याला हळूहळू आपली मान जी आहे किंवा आपला चेहरा सिलिंगच्या दिशेला न्यायचा आहे. चेहरा सिलिंगकडे समांतर असेल आणि मग आपले हात जमिनीकडे ताणायचे. उलट चाल करताना आधी मान सरळ करायची, खांदे रिलॅक्स करायचे आणि मग हातांची बोटांची गुंफण सोडून द्यायची. ठीक आहे, बरोबर. छान. अशाच प्रकारे आपल्याला ही कृती करायची. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना सर्वायकलचा पण त्रास असेल त्यांनी सुद्धा मान जास्त मागे न घेता आपल्या क्षमतेप्रमाणे कृती करा. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवून घ्या. ही पकड आपल्या सीट पासून थोडीशी लांब, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत, खांदे मागून एकमेकांच्या जवळ आलेत, समोरनं आपल्या पूर्णपणे छातीच्या भागाचं जास्तीत जास्त ताण आलेला आहे तिथे. आता हळूहळू आपला चेहरा सिलिंगच्या दिशेला न्या. चेहरा सिलिंगला समांतर, तोंड बंद आणि जेवढं शक्य असेल तेवढं मागे बेंड होण्याचा प्रयत्न करा. आपले हात जमिनीकडे ताणा जास्तीत जास्त. बरोबर. असं इमॅजिन करा की आपल्या हातावर कोणतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात जमिनीकडे ताणले गेले. छान. नॉर्मल श्वास घ्या. सावकाश मान सरळ करा, हाताची पकड थोडीशी लूज करा, खांदे रिलॅक्स करा. बरं, आता थोडा वेळ हाताची पकड तशीच ठेवा. आपण पाठकण्याला प्रेशर दिला होता, बरोबर. आता त्याला थोडासा ताण देऊया. हात तशीच ठेवा. आता थोडेसे हात असे लांब करा, सीटपासून थोडेसे लांब. बरं, आपल्याला पुढे नाही व्हायचं, फक्त हात आपण मागून हलकेसे लांब केले, फक्त हात असे लांब करा. बरोबर. आता थोडस पुढे झुका आणि वर या. पुढे, वर, पुढे, वर. बरोबर. पुढे, वर. पुन्हा एकदा पुढे आणि वर. थांबायचंय. हात रिलॅक्स करा, खांदे रिलॅक्स करा आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून दिला. सावकाश खाली बसूया. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. आज आपण बघणार आहोत रोलिंग आणि त्याचबरोबर सुलभ मत्स्यासन. रोलिंगसाठी पुन्हा ज्यांना पाठीची तीव्र दुखणी आहेत त्यांनी रोलिंग करणं टाळा. रोलिंग हे ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी रोलिंग अतिशय महत्वाचं ठरतं. तर मी दाखवते तुम्हाला रोलिंग कधी कसं करायचं, मग आपण एकत्रित करू. आणि त्याचबरोबर मत्स्यासन जे आहे, सुलभ मत्स्यासन, तेही कसं करायचं हेही मी तुम्हाला दाखवते. मग आपण एकत्रित करूया. जे जुने साधक आहेत त्यांना माहिती आहे, त्यांनी प्रॅक्टिस करायला हरकत नाही. जे नवीन साधक आहेत त्यांनी बघून घ्या. तर रोलिंग करायला आपल्याला पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आणि त्यानंतर आपले जे पाय आहेत ते वर उचलायचे, ते फोल्ड करायचे. आपल्या पायाला हातांचा विळखा, हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड आपल्या पायांच्या भोवती द्यायची. ठीक आहे. आता इकडे तुम्हाला उठायचंय आणि पुन्हा पाठीवर यायचंय. उठताना थोडस तुम्हाला जर्क द्यायचंय, म्हणजे बघा अशा प्रकारे. आता नॉर्मली पावलांवर उभं राहतात, पण जर तुम्हाला पावलांवर उभं नाही राहता आलं हरकत नाहीये, पण फक्त अप अँड डाऊन करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे अशा प्रकारे 1, 2. पावलांवरती उभं नाही राहिलात तरी चालेल.
म्हणजे असं रोलिंग तुम्हाला एकदा अप अँड डाऊन करायचं आणि एकदा उजवीकडे आणि डावीकडे, म्हणजे अशा प्रकारे. बरं, आता इथे डोकं मात्र वर न उचलता एकदा उजव्या कुशीला आणि एकदा डाव्या कुशीला, अशा प्रकारे हे रोलिंग करायचं. ठीक आहे. यानंतर आपण बघणार आहोत मत्स्यासन. रोलिंग झाल्यानंतर हाताची पकड सोडायची, पाय हवेमध्ये सरळ करायचे आणि ते नियंत्रित जमिनीवर ठेवायचे. ठीक आहे. पुढचं आपण आसन बघणार आहोत ते म्हणजे सुलभ मत्स्यासन. तर इकडे तुम्हाला काय करायचंय, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, माशासारखा आकार दिसतोय याचा आणि बेसिक कृती आहे म्हणून त्याला सुलभ मत्स्यासन असं नाव आहे. आता आपल्या हाताचे जे तळवे आहेत ते आपल्या सीटच्या खाली घ्यायचे, अशा प्रकारे. उजव्या हाताचा तळवा उजव्या सीट खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या सीट खाली. ठीक आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीचा त्रास आहे, त्यांनी फक्त अशा स्थितीमध्ये थांबायचं. बाकीच्यांनी आपलं डोकं बघा असं सावकाश वर उचलायचं आणि आपला टाळूचा भाग मागच्या बाजूने जमिनीवर ठेवायचा आणि पावलं बघा जमिनीकडे ताणली गेली आहे. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहेत. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद ठेवायचं आणि श्वास चालू ठेवायचा. इथे पूर्णपणे पाठकण्याला सुखद असा प्रेशर येतो. गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे आपली पुन्हा एकदा श्वसन क्षमता जी आहे ती वाढायला मदत होते. आणि उलट चाल करताना पुन्हा पावलं रिलॅक्स करायची, सावकाश डोकं वर उचलायचं, पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल, डोकं जमिनीवर येईल, हाताची पकड जी आपल्या सीटच्या खाली आहे ती काढून घ्यायची आणि विश्रांती. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला ही दोन्हीही आसनं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. छान, पाठीचं छान दिसतंय. आता आपण सगळ्यांनी एकत्रित करायचं. सुरुवातीला विश्रांती. सुरुवातीला आपण करणार आहोत रोलिंग. रोलिंग करताना काळजी घ्या, पाठकण्याला कुठेही दुखापत न करता सावकाश कृती करा. खाली चटई किंवा चादर असेल तर मात्र रोलिंग करणं टाळा, मॅटवरच रोलिंग करा. सुरू करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय एकत्रित थोडेसे वर उचला आणि ते फोल्ड करा. समोरनं हातांचा विळखा आपल्या पायांना द्या, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून. हा, बरोबर. आणि आता सुरुवात करा. आपल्याला उठायचं आहे आणि पुन्हा पाठीवर यायचं. सुरू करूया. 1 2 अप डाऊन, अप डाऊन. खाली येताना थोडेसे पावलं येऊ देत तुमच्या डोक्याच्या दिशेला. हा, बरोबर. अप डाऊन. करा करा, तुम्ही करा. बरोबर. अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन. सावकाश खाली या. पुन्हा आपल्या पायाच्या भोवती हाताची पकड व्यवस्थित करून घ्या आणि आता एकदा उजव्या कुशीला वळा आणि एकदा डाव्या कुशीला. सावकाश एकदा उजवीकडे डावीकडे. डोकं मात्र वर न उचलता जमिनीला घासत घासत ही कृती करण्याचा प्रयत्न करा. उजवीकडे डावीकडे. याच्याने तुमच्या पाठखण्याला छान असा मसाज मिळतो, त्याचं आरोग्य सुधारतं. डावीकडे उजवीकडे डावीकडे. मध्यभागी या. हाताची पकड सोडा, दोन्ही पाय हवेत सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडून द्या. रिलॅक्स. करणार आहोत आपण एक हलकस वेगळ्या प्रकारचं ट्विस्टिंग. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. मग आपण मत्स्यासन करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. आता आपला उजवा जो पाय आहे तो वर उचला, उजवा पाय वर उचला. हा, आणि त्याचं पाऊल
डाव्या पायाच्या पलीकडे ठेवा, उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि आपली मान उजवीकडे, मान उजवीकडे. खाली पाऊल जमिनीला लागू दे, उजव्या पायाचं पाऊल खाली जमिनीला लागू दे. येस, परफेक्ट. हा, बरोबर. आणि मान उजवीकडे, उजव्या हाताच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि डोळे मिटून घ्या. बघा, तुमचं पूर्णपणे तुमचे हिप जॉईंट्स आहेत, कमरेचा जो आपला खुब्याचा भाग आहे तिथे पीळ आहे. डोळे बंद, श्वास चालू, श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करूया. डोळे उघडा, सावकाश उजवा पाय आणि मान मध्यभागी, अगदी सावकाश करा. घाई घाई केलं तर क्रॅम्प येतो. आणि नियंत्रित पाय जमिनीवर. परफेक्ट. पुन्हा आपले हात व्यवस्थित एका रेषेमध्ये खाली आहेत का बघा. दोन्ही पावलं जोडून घ्या आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. आता डावा पाय हळूहळू जेवढा शक्य आहे तेवढा वरती उचलून घ्या, गुडघ्याचा पाय सरळ असेल आणि मग त्याचं पाऊल उजव्या बाजूला खाली जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा आणि आपली मान डावीकडे, डावं पाऊल उजवीकडे, मान डावीकडे. पुन्हा नॉर्मल श्वास चालू, डोळे मिटून विरुद्ध बाजूने आलेला पीळ, ताण, दाब याचा अनुभव. जोड श्वासाची, श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळा सावकाश, डावा पाय मान मध्यभागी, पाय खाली, दोन्ही हात खाली आणि विश्रांती, रिलॅक्स. करणार आहोत आपण मत्स्यासन. श्वासाची गर्दी वाटली असेल तर ती पूर्णपणे नॉर्मलला येऊ दे. मोठा श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून श्वास सोडा. मत्स्यासनासाठी स्थिती करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपले हाताचे तळवे सीटच्या खाली, उजव्या हाताचा तळवा उजव्या सीट खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या सीट खाली. खांदे एकदम रिलॅक्स करा. हाताची पोहरं पूर्णपणे जमिनीवर आहे. पाठकाळ रिलॅक्स करा. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या आणि आता सावकाश डोकं वर उचलून आपल्या टाळूचा भाग जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. त्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र करणं शक्यतो तरी टाळा. छान. पावलं जमिनीकडे ताणून घ्या, पावलं जमिनीकडे ताणा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद असेल आणि श्वास चालू, श्वास घेतोय, सोडतोय. उलट फॅन करताना पावलं रिलॅक्स करा, सावकाश डोकं वर उचला, पाठीचा एक एक मणका जमिनीवर, डोकं जमिनीवर. हाताची जी सीटच्या खाली पकड आहे ती काढून घ्या आणि विश्रांती, रिलॅक्स. एका कुशीला वळायचंय आणि पोटावर सोडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आता आपण करणार आहोत नौकासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे सरळ. दोन्हीही हातांना वरच्या बाजूने खेच द्या आणि आपले पाय खालच्या बाजूने खेचले जातील आणि एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला.
नजर आपली समोर, नॉर्मल श्वास चालू, छान पोटावरती बघा, खूप छान प्रेशर येतो. नॉर्मल श्वास चालू ठेवा आणि इथे थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रिलॅक्स. हात खाली, कपाळ जमिनीवर, दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. आता आपण दोन्ही हात पाय एकत्रित वर उचलले होते. आता आपल्याला अपोजिट साइडने हीच कृती करायची आहे, ज्याला अर्ध धनुरासन असं म्हणतात. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. ठीक आहे. आता डावा पाय जो आहे तो फोल्ड करा आणि त्याचा अँकल पकडा. डाव्या पायाचा अँकल पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या, सरळ. डाव्या पायाचा अँकल पकडा, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, सरळ. ठीक आहे. आता डाव्या पायाची मांडी जमिनीपासून वर उचला, कपाळ हलकसं वर उचला आणि उजवा हात जमिनीपासून वर उचला. म्हणजे एकाच वेळेला आपला डावा पाय, उजवा हात जमिनीपासून वर उचलला गेलाय, बरोबर. आणि उजवा पाय जो आहे तो खाली जमिनीवरच आहे, फक्त उजवा हात वर उचलताय, बरोबर. छान. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. पाय तुम्हाला जेवढा शक्य आहे तेवढा काढण्याचा प्रयत्न करा. गुड, व्हेरी गुड. सावकाश. कपाळ जमिनीवर, उजवा हात खाली, डाव्या पायाची पकड सोडून घ्या. उजवा हात खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती घ्या. आणि हीच कृती विरुद्ध बाजूने करा. नॉर्मली ह्या सगळ्या कृती सलग करतात, पण नवीन साधक आहोत म्हणून थोडा वेळ विश्रांती घेऊन आपण ही कृती करतोय. तर आता पुन्हा एकदा स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर, सरळ. उजवा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा. उजव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडा आणि एकाच वेळेला डावा हात उजव्या पायाची मांडी जमिनीपासून वर उचला. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. उजव्या पायाची मांडी तुम्हाला जेवढी स्प्रेड करता येईल, म्हणजे जेवढी लांब नेता येईल तेवढा लांब नेण्याचा प्रयत्न करा. बरोबर. छान. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. परफेक्ट. उलट चाल करूया. डावा हात खाली, उजव्या पायाची मांडी, हाताची पकड सोडा. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्हीही पायांमध्ये हातांमध्ये अंतर आणि विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळूया आणि बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश, हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये अगदी विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सोडा. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे. द्रोण मुद्रेमध्ये करूया आपण दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. डोळे मिटून घ्या.
हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण स्थितीचं निरीक्षण. पुढची 5 ते 7 मिनिटं आपल्याला या स्थितीमध्ये बसायचंय. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या यथाशक्ती आणि संथ गतीने सोडा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. प्राणायामाला सुरुवात करण्याआधी प्राणायामाचा श्लोक बोलायचा आहे. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असतील. माझ्या मागोमाग आपणही बोला. समोर स्क्रीनवर तुम्हाला प्राणायामाचा श्लोक दिसतोच आहे. आपल्या अंतरंगामध्ये जी प्राणशक्ती आहे तिला आपण मनापासून वंदन करूया. प्राणस्तेदं वशे सर्वं, प्राणस्तेदं वशे सर्वं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, मातेव पुत्रान् रक्षस्व, मातेव पुत्रान् रक्षस्व, श्रीश्च प्रज्ञाञ्च, श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति, विदेहि नैति. डोळे मिटून आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या प्राणशक्तीला वंदन. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यावर. प्राणायाम करताना ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की योग्य प्रकारे जर प्राणायाम केला तर सगळे रोग तुमच्यापासून लांब राहतील. पण हाच प्राणायाम जर तुम्ही अयोग्य प्रकारे केला तर सगळे रोग तुम्हाला उद्भवू शकतात. म्हणून प्राणायाम करायच्या आधी आपण दीर्घ श्वसन, विभागीय श्वसनाची काही प्रॅक्टिस केली होती. ती यासाठीच की आपली जी श्वास घेण्याची आणि सोडण्याची जी क्षमता आहे किंवा आयडियल जे ब्रिदिंग पॅटर्न आहे ते कसं आहे हे आपण आधी सुरुवातीला पाहिलं. तर आजपासून आपण हळूहळू प्राणायामाला सुरुवात करत आहोत. प्राणायाम करताना श्वास घेण्याच्या कृतीला पूरक म्हणतात आणि श्वास सोडण्याच्या कृतीला रेचक. ब्रीद इन म्हणजे पूरक, ब्रीद आउट म्हणजे रेचक. ठीक आहे. त्याचबरोबर आपली जी उजवी नाकपुडी आहे तिला सूर्य नाडी म्हणतात. जी डावी नाकपुडी आहे तिला चंद्र नाडी म्हणतात. तर प्राणायामाच्या या संकल्पनेमध्ये आपल्याला ह्या दोन्हीही नाकपुड्या ऍक्टिव्हेट करणं किंवा त्या बॅलन्स करणं हे आपण शिकणार आहोत. तर आज आपण जो करणार आहोत तो म्हणजे सूर्य अभ्यास. म्हणजे आपली उजवी नाकपुडीने श्वास आपण घेणार आणि सोडणार. पूरक आणि रेचक हे फक्त उजव्या नाकपुडीने होईल. बघा, बऱ्याचदा असं असतं की ज्यांची उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते, म्हणजे तुम्ही तुमच्या उजव्या नाकपुडीने जेव्हा तुमचा श्वास चालू असतो तेव्हा तुमचा लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हेट असतो. हे आपण आपल्या स्कूलमध्ये पण शिकलेलं आहोत. आणि जेव्हा डावी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला उजवा मेंदू हा ऍक्टिव्हेट असतो. तर याच्याबद्दल आपण पुढे हळूहळू बोलूयाच. पण आता आपण करणार आहोत सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. तर यासाठी तुम्हाला हाताची प्राणायाम मुद्रा करायची आहे. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा अशा प्रकारे. पहिली 2 बोटं फोल्ड करायची, ती अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायची. करंगळी आणि मधलं बोट म्हणजेच रिंग फिंगर जी आहे ती ओपन असेल आणि आपला अंगठा ओपन असेल. ठीक आहे. ही आहे आपली प्राणायाम मुद्रा.
तर ही मुद्रा यासाठी आपण करणार आहोत की आपल्याला एकदा उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, कधी आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा असतो. आपण अल्टरनेट या कृती करतो, बरोबर. मग हे करत असताना कुठेही आपल्याला अडचण न येता आपण सलग प्रमाणे कसं करू शकतो, म्हणून आपल्याला ही हाताची प्राणायाम मुद्रा करायची असते. जेव्हा आपण डाव्या नाकपुडीने श्वास घेणार तेव्हा अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची असते. जेव्हा आपण उजवीने श्वास घेणार असतो तेव्हा ही जी दोन बोटं ओपन आहेत त्याच्याने डावी नाकपुडी बंद करायची. म्हणजे आपण तिथल्या तिथेच ही हालचाल सोप्या पद्धतीने करू शकतो. ज्यांना अर्थरायटिसचा त्रास आहे किंवा सांधेदुखी आहे, तो वाताचा त्रास आहे, त्यांची बोटं जर अशी फोल्ड होत नसतील तर त्यांनी आपली आणि आपला अंगठाच ओपन करायचा. ज्यांना सहजपणे ही कृती करता येत नसेल त्यांनी अशा प्रकारे कृती करायला हरकत नाहीये. ठीक आहे. शक्य असेल त्यांनी अशा प्रकारेच हात घेण्याचा प्रयत्न करा. तर डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. आता आपण करणार आहोत सूर्य अभ्यास. तर ही जी दोन बोटं ओपन आहेत त्याच्याने डावी नाकपुडी सहज बंद करा. जेंटली प्रेस. डोळे मिटून घ्या. उजवीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. उजवीने खोलवर दीर्घ हवा आतमध्ये धरून घ्या. एक श्वास धरून घ्यायचा आहे उजव्या नाकपुडीने. उजवीनेच संथ रेचल. घेतलेला श्वास उजव्या नाकपुडीने सोडून द्या. पुन्हा एकदा उजवीने खोलवर दीर्घ उजवीने संथ रेचल. चेहरा शांत आहे. आपण जाणीव श्वासाची. उजवीने खोलवर दीर्घ उजवीने संथ रेचल. उजवीने खोलवर दीर्घ उजवीने संथ रेचल. अजून एक राऊंड. उजवीने खोलवर दीर्घ उजवीने संथ रेचल. आता अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करा. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डावी नाकपुडी ओपन करा. आपण जी डावी नाकपुडी बंद केली होती ती आता ओपन करायची आहे. आणि आता आपण करूया चंद्र अभ्यास. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ डावीने संथ रेचल. डावीने खोलवर दीर्घ डावीने संथ रेचल. डावीने खोलवर दीर्घ डावीने संथ रेचल. अजून एक राऊंड. डावीने खोलवर दीर्घ आणि डावीनेच संथ रेचल. उजवा हात गुडघ्यावर. ज्ञानकडे जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. आपली कुठली नाडी आता ऍक्टिव्हेट आहे, म्हणजे आपली कुठली नॉस्ट्रिल आता ऍक्टिव्हेट आहे हे आपलं आपण तपासून पहा. काही जणांच्या दोन्ही नॉस्ट्रिल्स ऍक्टिव्हेट असतील. याचा मागोवा मनातल्या मनात आपला आपण घेऊया. दर्शनातही तुम्ही जायला हरकत नाहीये. तुम्हाला 10 मिनिटांनी परत दुसऱ्या वर्गाला जॉईन व्हायचंय ना, हरकत नाही. बाकीच्यांनी डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांना हलकासा दाब आणायचा आहे. म्हणजे त्याचे फिंगर टिप्स आहेत तिथे हलकासा दाब आणा. तिथून काही स्पंदनांची अनुभूती तुम्हाला मिळते का त्याकडे आपलं मन केंद्रित करा.
प्राणस्पंदनांची अनुभूती. मन शांत होण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी प्राणस्पंदनांची अनुभूती. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोक तिथे किंचितचा दाब आणला की आपल्याला काही सटल व्हायब्रेशन जाणवतात, ज्याला प्राणस्पंदन मिळतात. करूया 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार, एका लागोपाठ एक, अगदी हळू आवाज. आणि विश्वास खोलवर दीर्घ श्वास घेऊया. श्वास सोडताना ओमचा उच्चार खोलवर दीर्घ श्वास खोलवर दीर्घ श्वास श्वासाची गती संथ लयबद्ध झाली आहे. विचार कमी झालेले आहेत. स्वतःला मनापासून धन्यवाद देऊया. शरीर आणि मनाच्या उत्तम आरोग्यासाठी आपण जो काही मार्ग निवडलाय त्या मार्गासाठी स्वतःला मनापासून थँक्यू. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत नखने झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना आपण ओमला समर्पित केली आहे. हळूहळू कमरेतून सुद्धा जोडलेले हात खाली. हातांच्या तळव्याचं घर्षण. निर्माण झालेले ऊब अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्याच नाही भेटायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. शुभ सकाळ. बऱ्याचदा आपल्याला वेळेच्या अभावामुळे ना कधी शवासन आपल्याला कधी कधी घेणं जमत नाही. तर मग तुम्ही एक काम करू शकता की जसा आपला वर्ग झाला तर 5 मिनिटासाठी तुम्ही पाठीवर पडून विश्रांती घेऊ शकता. 5 मिनिटासाठी पूर्णपणे रिलॅक्स व्हायचं, पाठीवर पडून एकदम शांतपणे थोडा वेळ पडून राहायचं. ठीक आहे. आपल्याला वेळेच्या अभावामुळे बऱ्याचदा शवासनात आपलं स्किप होतं. काल मी घेतलं होतं पण आज आपल्याला प्राणायामाला सुरुवात करायची होती त्यामुळे मग मला ते स्किप करावं लागलं. पण तुम्ही आपला वर्ग झाला की 5 मिनिटं पूर्णपणे जमिनीवरती पाठकाणा एकदम रिलॅक्स करून थोडा वेळ पडू शकता आणि मग तुमच्या कामाला सुरुवात करू शकता. ठीक आहे. हरिओम. मला पण आता पुढच्या वर्गाला जॉईन व्हायचंय. जर काही शंका किंवा सूचना असतील तर तुम्ही मला पर्सनली मेसेज टाका. मीटिंग एंड करते. शुभ दिवस सगळ्यांना.